नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन आर्मीतर्फे इथं भरती असणार आहे. एस-एस-सी टेस्ट करता इथे वॅकन्सी असणार आहे. एप्रिल 2026 चा इथं कोर्स असणार आहे मित्रांनो. ओके. महिलांसाठी तिथं चांगली पोस्टची असणार आहे. फक्त महिलांकरता ही भरती असणार आहे. टोटल इथे 31 पदांसाठी भरती असणार आहे. नॉन टेस्टमध्ये आणि टेस्टमध्ये मित्रांनो. ओके. इंजिनिअरिंग डिग्रीवाले कोणत्याही शाखेतील पदवी आणि बी टेक वाले इथं अप्लाय करू शकतात. चांगली क्वालिटी असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आणि WhatsAppवर फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. इंडियन आर्मीकडून इथं भरती असणार आहे. एस-एस-सी कडून इथं वॅकन्सी असणार आहे. टेस्ट वुमेन करता इथे वॅकन्सी असणार आहे. हा जो कोर्स आहे महिलांसाठी असणार आहे एप्रिल 2026 साठी. इन्क्लुडिंग असणार आहे. याच्यामध्ये आपल्या डिफेन्स पर्सनसाठी इथं टेच अँड नॉन टेचची इथे वॅकन्सी असणार आहे UPSC कडून. ओके. याच्या आर्मीकडून आणि UPSC कडून नॉन टेकची वॅकन्सी. ओके. ॲप्लिकेशन जे इन्व्हाईट केलेले आहे अनमॅरिड फिमेलसाठी, महिलांसाठी तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार इंजिनिअरिंग डिग्रीवाल्यांसाठी. ओके. याच्यामध्ये आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते 2026 साठी. एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल नॅशनॅलिटी इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. एज लिमिट असणार इथं अप्लाय करण्यासाठी एस-एस-सी टेस्टसाठी 20 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. आणि उर्वरित जी 2 पदे आहे डिफेन्सचे, त्या ठिकाणी आपण इथं 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो मॅक्सिमम. याच्यामध्ये स्पेशल आपल्याला दिलेले आहे इथं बघू शकतो तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरिया जो असणार आहे, ॲक्टिव्हिटी असणार आहे. महिलांसाठी 2 किलोमीटर 2 KM 400 मीटर आपल्याला पळायचं आहे. त्याचा 13 मिनिटाचा टाईम दिलेला आहे. पुशअप्स असणारे 15, पुलअप्स असणारे 2, सिटअप्स असणारे 25, स्क्वॉट असणारे 2 सेटमध्ये 30, लंग्स असणार आहे 2 सेटमध्ये 10 आणि स्विमिंग स्विमिंग असणार आहे आपली. ओके. पोहून दाखवावं लागणार आहे आपल्याला. ओके. याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थसाठी, रेकॉर्डसाठी मॅट्रिक्युलेशन आणि सेकंडरी एक्झामिनेशन सर्टिफिकेट लागणार आहे आपल्याला. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन नावाचं असणार आहे अप्लायिंगसाठी आपल्या कॅन्डिडेट्सला. इंजिनिअरिंग डिग्री पासवाले अप्लाय करू शकतात आणि ते लास्ट इयरला असतील अपरिंगमध्ये ते पण इथं अप्लाय करू शकतात अपरिंगवाले. ओके. त्यासाठी आपल्याला ते इंजिनिअरिंग डिग्री कंप्लीट आपल्याला करून द्यायची एप्रिल 2026 पर्यंत सगळे डॉक्युमेंटेशन सोबत. त्याच्यानंतर आपल्याला जी वॅकन्सी असणार आहे बी.टेकसाठी असणार आहे आणि कोणत्याही शाखेतील पदवीसाठी असणार आहे ग्रॅज्युएटसाठी. ओके. बाकीची जी उर्वरित पदे असणार आहे जे की इथं खाली दिलेली आहे. आता UPSCसाठी तर ग्रॅज्युएट असणार आहे. नॉन टेस्टसाठी आणि ग्रॅज्युएशनवाले अप्लाय करू शकता आणि इथं टेस्टसाठी जे असणार बी.टेकसाठी असणार इंजिनिअरिंग स्ट्रीमवाले Wसाठी. ओके. तर चांगली पॉलिसी असणार फायनल सेमिस्टरवाले पण अप्लाय करू शकतात यामध्ये पण. एप्रिल 2026 पर्यंत आपल्याला डिग्री कंप्लीट करून टाकायची याच्यामध्ये पण. ओके. आता वॅकन्सी जे दिलेल्या आहेत एस-एस-सी टेस्टसाठी जे असणार सिव्हिलसाठी 7 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर इथं कॉम्प्युटर सायन्ससाठी 4 वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इलेक्ट्रिकलसाठी तर 3 वॅकन्सी, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 6 वॅकन्सी असणार आहे आणि त्याच्यानंतर आता मेकॅनिकलसाठी 9 वॅकन्सी, अशा एकूण 29 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये. आणि बाकीच्या डिफेन्स पर्सनलसाठी असणार आहे. त्याच्यामध्ये एस-एस-सी टेस्टसाठी बी.टेकवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे 1 वॅकन्सी आणि एस-एस-सी नॉन टेस्टमध्ये नॉन UPSCमध्ये 1 वॅकन्सी ग्रॅज्युएशन स्ट्रीमसाठी. ओके. त्याच्यानंतर कॅन्डिडेटला इंजिनिअरिंग डिग्री स्ट्रीम पॅरामीटर्स वगैरे दिलेले आहे सगळ्यांसाठी. त्याच्यामध्ये आपलं डॉक्युमेंटेशन जे असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेल्फ अटेस्टेड 10th क्लास सर्टिफिकेट मार्कशीट्स आणि 12th क्लास सर्टिफिकेट मार्कशीट्स, सेल्फ अटेस्टेड कॉपी डिग्री सर्टिफिकेट मार्कशीट्स, पार्ट 2चा आपल्याला ऑर्डर मॅरेज सर्टिफिकेट, पार्ट 2 ऑर्डर सर्टिफिकेट. ओके. हजबंडकडून फिजिकली आपल्याला इथे रिपोर्ट लागणार. त्याच्यानंतर आपल्याला इथे सगळे इथे फिजिकल सर्टिफिकेट आपल्याला इथं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. सिलेक्शन जे असणार आहे आपलं शॉर्ट सर्व्हिस असणार आहे. ॲप्लिकेशन करून शॉर्टलिस्टेड होणार आहे. ॲप्लिकेशन आपल्या हेडक्वार्टर असणार आहे. आर्मी हेडक्वार्टर करून आपली इथं सिलेक्शन होत असतं. इंटरव्ह्यू बेसवर आपल्याला असतं मित्रांनो. ओके. इंटरव्ह्यू बेस आणि आपले मार्क जे पडलेले असतात त्या मार्कांवर आपलं सिलेक्शन यायचं होत असतो आर्मीसाठी. ओके. मेडिकल एक्झामिनेशन आपली होत असते. टाईप ऑफ कमिशन दिलेलं आहे याच्यामध्ये ग्रँड कमिशन असणार आहे. ओके. त्याच्यानंतर ट्रेनिंग आपलं जे असणार आहे मित्रांनो, ट्रेनिंग असणार आहे 49 वीकची असणार आहे. त्यासाठी आपल्याला चार्जेबल असतं. ते आपल्याला स्टायपेंडमधून आपल्याला कट करत असतात. ओके. त्यासाठी आपल्याला इथं सगळी माहिती तुम्हाला मी खाली देणार आहे. आता ट्रेनिंग कॉस्ट जे असणार आहे एका वीकसाठी तुम्हाला इथं 16,260 एवढा खर्च येणार आहे मित्रांनो. ओके. तुमचं जे सर्व्हिस जे असतं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रमोशन पण इथं भेटणार आहे. परमनंट वॅकन्सी असणार आहे कोर्स झाल्यानंतर. लेफ्टनंटसाठी तो आपला जो कोर्स झाल्यानंतर आपण डायरेक्टली आपण लेफ्टनंट बनून जातो. त्यानंतर कॅप्टनचं प्रमोशन होतं, मेजरचं होतं, लेफ्टनंट, कर्नल, ब्रिगेडियर,
त्यानंतर आपलं होतं मेजर जनरल, लेफ्टनंट जनरल, हॅक अशा प्रकारे आपले प्रमोशन इथं बघायला मिळतात महिलांसाठी. आता जे असतं आपल्याला तर सॅलरी कशी असते मित्रांनो, लेफ्टनंट आपण बनल्यानंतर 56,100 ते 1,77,500. कॅप्टन करता 61,300 1,93,900. मेजरला 69,400 2,07,200. कॅप्टन जनरलला 1,21,200 ते 2,12,400. आणि कर्नलला इथं 1,30,600 ते 2,15,900. ब्रिगेडियरला 1,39,600 2,17,600. लेफ्टनंट लेफ्टनंट जनरल हॅगला 1,82,200 ते 2,24,100. त्यानंतर लेफ्टनंट जनरल हॅग प्लससाठी तर 2,05,400 ते 2,24,400. आणि इथं बाकीचे तर फिक्स पे असतात 2,25,000 आणि 2,50,000 रुपये. आपल्या मिलिटरी पे सर्व्हिस भेटत असते त्याच्यामध्ये. मिलिटरी सर्व्हिस पे 15,500 रुपये पर मंथ. आपल्या लेफ्टनंट पासून तर ब्रिगेडियर पर्यंत फिक्स आपल्याला स्टायपन इथं दिलं जातं. कोर्स कोर्स आपण करत असतो 49 वीक पर्यंत आपल्याला जे असतं मंथली आपल्याला स्टायपन दिलं जातं 56,100, जे की आपल्या ट्रेनिंग कॉस्टसाठी इथं ते काढून घेतात त्याच्यामधून. आपल्याला ₹1 फी तर आपल्याला घरून पे नाही करायचा असतो. अलाउन्स वगैरे भेटत असतं आपल्याला याच्यामध्ये. चांगली अपॉर्च्युनिटी असते. ओके. सॅलरी स्लिप तुमची अशी ड्रॉ करून दिलेली आहे, ती बघू शकता दिलेली आहे. ओके. तुम्हाला युनिफॉर्म अलाउन्स भेटत असतं ₹25,000 पर इयरसाठी. तुम्हाला इथं रेशन्स वगैरे इथे भेटत असतं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटत असतं आपल्याला. हायर सिटीमध्ये आपल्याला इथं ₹7200, 1,200. अदर आपले छोटेच प्लेस असतात त्यासाठी ₹3600. हायर सिटीजचे नावं इथं दिलेली आहे. ओके. 15,700 प्लस आपल्याला इथं डी पर मंथसाठी भेटत असतात मित्रांनो. ओके. फिजिकली डिसॅबिलिटीसाठी तर आपल्याला इथं असतं फिजिकलीसाठी इथं ₹2,250 पर मंथ आपल्याला इथे भेटत असतात. त्याच्यानंतर चिल्ड्रन एज्युकेशनसाठी ₹2,812 पर मंथ भेटत असतात. ओके. जर तुम्हाला इथं तुमच्या मुलांना कधी हॉस्टेलमध्ये टाकायचं असेल, हॉस्टेलसाठी तुम्हाला ₹8,437 पर मंथ भेटत असतात. नर्सरी ते 12वी पर्यंत. ओके. सगळ्यांसाठी. आर्मी ग्रुप इन्शुरन्स असतो मित्रांनो, 1,25,00,000चा असतो. त्यासाठी ₹12,500 पर मंथ आपल्या सॅलरीमधून डिडक्ट होत असतात. आणि बाकीचे आपल्याला मेडिकलसाठी आपल्याला इथं ₹25,00,000 पर्यंत आपल्याला इथं असतं मित्रांनो मेडिकल फॅसिलिटी. एज अप्लाय करण्यासाठी www.joinindianarmy.mit.in वरून आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. आपल्या ओरिजिनल आपल्याला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आणि जेव्हा इंटरव्ह्यू होईल तेव्हा सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे. मार्कशीट्स वगैरे, डिग्री सर्टिफिकेशन, 10वी 12वी जे पण आपल्याकडे आहे. ओके. अप्लाय करण्यासाठी आपल्याला ते दिनांक दिलेले आहेत 23 जुलै 2025 ते 21 ऑगस्ट 2025 पर्यंत आपला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके. जास्तीत जास्त जे आपल्या महिलांना व्हिडिओ शेअर करायचा, जे पण आपल्या नातेवाईकामध्ये असेल, मित्रपरिवारामध्ये असेल, त्यांना आपल्याला शेअर करायचं आहे. ओके. तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram किंवा Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पीडीएफ फाईल जर डाउनलोड करायचा असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप पण डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांसोबत आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे. आणि चॅनल पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. अशा जॉब पॉझिटिव्ह व्हिडिओ मला व्हिडिओ निश्चितमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.